हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मैत्रिणींनो, आज आपण पोर्टक्स ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. 36 साईज पोर्टक्स ब्लाऊजची कटिंग. त्यासाठी मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ब्लाऊज पीस पूर्ण 70 सेंटीमीटर आहे. त्यामुळे यामध्ये बसत नसल्यामुळे मी पेपर कटिंग करून घेतली अगोदर. त्यानंतर ॲडजस्ट करायला सोपं जाते. हे बघा, हे पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण एका साईडने असं फोल्ड करून घेऊया. 9 इंचाची घडी, 1.5 इंच प्लस मार्जिनसाठी पूर्ण जसं आहे तसं पूर्ण आपण आखून घेऊया. पेपर कटिंग केल्यामुळे ॲडजस्ट होते. आपण पार्ट ॲडजस्ट करू शकतो, इकडे तिकडे ठेवू शकतो. परत या ब्लाऊजचे बाह्या पण खूप लांब आहेत. 9च्या बाह्या असल्यामुळे डायरेक्ट कपड्यावर बसत नसल्यामुळे मी याची पेपर कटिंग करून घेतलेली आहे. जसं आपलं पार्ट ठेवली तशी पूर्ण पेपरवर मार्किंग करून घ्यायची कपड्यावर. त्यानंतर कटिंग करून घ्यायचं. जशी मार्किंग केली तसं याची आपण कट करून घेऊया. त्यानंतर फ्रंट पॅड आपण कट करून घेऊया. जसे आपण मार्किंग केली त्या मार्किंग करून बरोबर कट करून घेऊया. कपड्याची बचत होण्यासाठी नेहमी मी मोठी साईज जर असेल तर पेपर कटिंगमध्ये करूनच घेते. त्यामुळे कपड्याची पण बचत होते. नाही डायरेक्ट कपड्यावर केलं तर त्याच्यामध्ये बसत नाही. त्यामुळे कपड्यावर त्यानंतर आपण बाहीची कटिंग करूया. 4 फोल्ड करून घेतलेलं आहे. बाहीची मार्किंग 1 इंच समोर फोल्ड करण्यासाठी हात शिलाई टाकण्यासाठी 1/2 इंच वरच्या साईडनं बाही जोडण्यासाठी 3 इंचाची कॅप आहे वर 1 इंच. त्यानंतर आपण बाहीचा आकार देऊन घेऊया. मोंढा 7 असल्यामुळे 7 वर मार्किंग केलं आणि बाहीचा शेप देऊन घेतला. जसा शेप दिला तशी कटिंग करून घ्यायची. 7 इंच दंड घे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा. हे बघा मैत्रिणी, आपली पूर्ण कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर हे पार्ट मी तुम्हाला दाखवत आहे. हे बाही, बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि क्रॉसपट्टी. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.